स्कूल कुठे काय काय शिकवतात. तर खरंच आपली शाळा तुझे काम खूप उत्कृष्ट असं सुरू आहे आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण देता. त्या त्यामुळेच आज जे पालक उपस्थित आहे ती त्याची पोचपावती आहे. म्हणजे जे तुम्ही जे शिक्षण देताय विद्यार्थ्यांना, जे समाजात विद्यार्थी एक चांगली नागरिक घडण्याचं, विद्यार्थी एक भारताचे चांगलं नागरिक होण्यासाठी जे तुम्ही एक वर्धित शिक्षण त्यांना देत आहे, त्यासाठी शाळेच्या शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचे मी महापालिका शिक्षण विभाग यांच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो व आभार मानतो की तुम्ही असंच तुमचं कार्य चालू ठेवा. तसेच आमच्याही शाळा आहेत, महापालिका चालवतो, त्यात आमच्या 6 ते 8 शाळा CBSE आहेत आणि जवळपास 50 शाळा सर्व डिजिटली इक्विप आहेत, म्हणजे इंटरॅक्टिव्ह होतो. आणि बरंच ट्रान्सफॉर्मेशन आता महापालिकेच्या शाळांमध्ये झालं. म्हणजे पूर्वी जे महापालिकेच्या शाळा होत्या त्या आता बऱ्यापैकी ट्रान्सफॉर्म झाल्या आहेत. आता त्या तुमच्या म्हणजे प्रायव्हेट शाळांच्या कॉम्पिटिशनमध्ये आम्ही आलो आहे आणि अजून चांगलं काम करण्याचा आमचा उद्देश आहे. आणि माननीय आयुक्त श्रीकांत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बरेच नवीन नवीन उपक्रम आमच्या शैक्षणिक पूर्ण वर्षात आमच्या शाळांमधून राबवतोय. त्यामध्ये मागच्या वर्षी आम्ही इस्रोला आमची मुलं घेऊन गेलो, ज्यामध्ये आम्ही आमच्या 7th 8th स्टँडर्डची मुलं एक्झाम घेतली सर आम्ही पूर्ण महापालिकेच्या शाळांमधून. आणि त्यांना जे टॉप 11 आले त्यांना आम्ही इस्रोला घेऊन गेलो. त्याच्या आदल्या वर्षी आम्ही रोबोटिक्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये आमचे मुलं इस्टोनिया आणि फिनलँड इथे त्यांना घेऊन गेलो. आणि जे कधी आमच्या संभाजीनगर नारेगावचे मुलं होते सर, ते कधी नारेगावच्या बाहेर नव्हतं गेलो, त्यांना फ्लाईटला आम्ही इस्टोनियाला घेऊन गेलो. इस्टोनिया फिनलँड हे दोन देश त्यांनी बघितले. तिथल्या टेक्नॉलॉजी काय असतं, रोबोटिक्स काय असतं, आणि त्यांचा कॉन्फिडन्स जर बघितला तर तुम्ही असं विश्वास नाही बसणार की ते महानगरपालिकेतले विद्यार्थी, एवढा त्यांच्यामध्ये प्रबळ आत्मविश्वास निर्माण झाला. तर आमचं शिक्षण विभाग खूप चांगलं काम चालू आहे. आपणही सुद्धा आम्ही आमच्या शाळेत बोलू आणि तुम्ही नक्कीच आमच्या शाळेला भेट द्या, आमच्याही शाळेचं काम बघा. आणि आमच्याही महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आपल्याला काही मदत लागली नक्कीच आम्ही तयार आहोत. तसेच तुमची काही मदत लागली भविष्यात आम्ही घेऊ. तर या पद्धतीने आपल्याला शिक्षणासाठी काम करायचं आहे. शिक्षण विभाग प्रमुख म्हणून महापालिकेच्या वतीने, शिक्षण विभागाच्या वतीने मी माउंट व्हॅली टेक्नो स्कूलला पुढील वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.